विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण यावरील बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि यामध्येच मी या अगोदर विचारल्या झालेल्या प्रश्नांचा समावेश सुद्धा केलेला आहे. तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, प्राण्यांच्या वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? हू प्रपोज द नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन? अरिस्टॉटल, लिनियस, डार्विन, लॅमार्क? तुम्हाला 5 सेकंदामध्ये कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. ऑप्शन नंबर बी, कार्ल लिनियस. प्राणीसृष्टीचे 2 विभाग कोणते? विच आर द टू मेन डिव्हिजन्स ऑफ किंगडम ॲनिमॅलिया? जलचर व भूचर, समपृष्ठरज्जू व असमपृष्ठरज्जू, सस्तन व पक्षी, एकपेशीय व बहुपेशीय. ऑप्शन नंबर बी, समपृष्ठरज्जू व असमपृष्ठरज्जू. खालीलपैकी कोणत्या प्राण्यात असममित म्हणजेच असिमेट्रिकल शरीर असते? अमिबा, तारामासा, मानव, बेडूक. असिमेट्रिकल. ऑप्शन नंबर ए, अमिबा यामध्ये. ज्या प्राण्यांचे शरीर मध्यातून छेद घेतल्यास 2 समान भागात विभागले जाते त्यास काय म्हणतात? असममित, अरेय सममित, द्विपार्श्व सममित, यापैकी नाही. मध्यातून छेद घेतल्यास 2 समान भाग विभागले जातात. ऑप्शन नंबर सी, द्विपार्श्व सममित. द्विस्तरी किंवा डिप्लोब्लास्टिक प्राण्यांमध्ये कोणते 2 स्तर असतात? ऑप्शन नंबर सी, बहिस्तर व अंतस्तर. आता विभाग 2, असमपृष्ठरज्जू प्राणी. रंध्रीय म्हणजेच पॉरिफेरा प्राण्यांच्या शरीरावरील लहान छिद्रांना काय म्हणतात? ऑस्टिया, ऑस्क्युलम, टेंटॅकल्स, सिटा. ऑप्शन नंबर ए, ऑस्टिया. सायकॉन हा प्राणी कोणत्या संघात येतो? निडारिया, रंध्रीय, वलई, मृदुकाय. ऑप्शन बी, रंध्रीय. निडारिया संघातील प्राण्यांमध्ये दंश करण्यासाठी कोणत्या पेशी असतात? रक्तपेशी, अस्थिपेशी, दंशपेशी, मज्जापेशी. ऑप्शन सी, दंशपेशी. हायड्राचे प्रजनन कोणत्या पद्धतीने होते? खंडीभवन, मुकुलायन, द्विविभाजन, बीजाणू निर्मिती. ऑप्शन बी, मुकुलायन. मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही उत्तर टाकू शकता. चपट्या कृमींचा संघ प्लॅटी हेल्मिंथस कोणता आहे? गांडूळ, लिव्हर फ्ल्यूक, एस्केरिस, नेरिस. ऑप्शन बी, लिव्हर फ्ल्यूक. खालीलपैकी कोणता प्राणी स्युडोकोलोबेट आहे? प्लॅनेरिया, गोलकृमी, गांडूळ, झुरळ. ऑप्शन बी, गोलकृमी. गांडूळ हा प्राणी कोणत्या संघाचे उदाहरण आहे? संधिपाद, वलई, मृदुकाय, रंध्रीय. आयएमपी क्वेश्चन आहे. ऑप्शन बी, वलई म्हणजेच ॲनेलिडा. प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ कोणता? मृदुकाय, संधिपाद, कंटकचर्मी, समपृष्ठरज्जू. सर्वात मोठा संघ आहे संधिपाद. झुरळाचे श्वसन कशाद्वारे होते? फुफ्फुसे, कल्ले, श्वसनरंध्रे, त्वचा. ऑप्शन सी, श्वसनरंध्रे. मृदुकाय प्राण्यांचे शरीर कशाने झाकलेले असते? कायटिन, मॅन्टल, स्केल्स, केस. ऑप्शन बी, मॅन्टल म्हणजेच प्रावर. ऑक्टोपस हा प्राणी कोणत्या संघात येतो? संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी, वलई. ऑक्टोपस. ऑप्शन नंबर बी, मृदुकाय. तारामासा कशाच्या सहाय्याने प्रचलन करतो? पर, पाय, नलिकापाद, शुंडके. सी, नलिकापाद. कंटकचर्मी प्राण्यांचे कंकाल कशाचे बनलेले असते? सिलिका, कॅल्शियम कार्बोनेट, लोह, कायटिन. ऑप्शन बी, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटचं रासायनिक सूत्र आहे CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट. बॅरानोग्लॉसस हा कोणत्या 2 संघातील दुवा मानला जातो? ऑप्शन नंबर बी, असमपृष्ठरज्जू व समपृष्ठरज्जू.
जळू हा प्राणी कोणत्या प्रकारचा आहे? स्वयंपोषी, बाह्य परजीवी, अंतःपरजीवी, मृतोपजीवी. जळू हा प्राणी आहे बाह्य परजीवी. विभाग 3 समपृष्ठरज्जू प्राणी. समपृष्ठरज्जू प्राण्यांचे शरीर हृदय शरीराच्या कोणत्या बाजूला असते? समपृष्ठरज्जू प्राण्याचे शरीर पृष्ठबाजूला, अधर बाजूला, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला. ऑप्शन बी अधर बाजूला. युरोकॉर्डाटामध्ये पृष्ठरज्जू कोठे असतो? पूर्ण शरीरात, फक्त शेपटीच्या भागात, फक्त डोक्यात किंवा नसतोच? ऑप्शन बी फक्त शेपटीच्या भागामध्ये असतो. हर्डमानिया हा प्राणी कोणत्या उपसंघात येतो? सेफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, व्हर्टिब्रॅटा, सायक्लोस्टोमाटा. ऑप्शन बी युरोकॉर्डेटा. जबडे नसलेल्या प्राण्यांचा वर्ग कोणता? मत्स्य, उभयचर, चक्रमुखी, सरीसृप. ऑप्शन सी चक्रमुखी. माशांचे हृदय किती कप्प्यांचे असते? तर ऑप्शन नंबर बी आहे. माशांचे हृदय हे 2 कप्प्यांचे असते. खालीलपैकी कोणता प्राणी शीतरक्ताचा म्हणजेच कोल्ड ब्लडेड नाही असं विचारलेले? मासा, बेडूक, साप, चिमणी. शीतरक्ताचा नसणारा कोणता यामध्ये? ऑप्शन डी चिमणी हा प्राणी शीतरक्ताचा नसून उष्ण रक्ती असतो. बेडूक हा प्राणी कोणत्या वर्गात येतो? मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी. ऑप्शन बी उभयचर. सरीसृप वर्गातील प्राण्यांचे हृदय सामान्यतः किती कप्प्यांचे असते? ऑप्शन बी 3 कप्प्यांचे. पक्ष्यांची हाडे कशी असतात? मजबूत, जड, पोकळ की पक्ष्यांना हाडेच नसतात? ऑप्शन सी पोकळ असतात. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? कांगारू, प्लॅटिपस, देवमासा, वटवाघूळ. ऑप्शन बी प्लॅटिपस. कोलेंटरॉन ही शरीर पोकळी कोणत्या संघात असते? रंध्रीय, निडारिया, वलई, संधिपाद. ऑप्शन बी निडारिया. विंचू कोणत्या संघात मोडतो? मृदुकाय, कंटकचर्मी, संधिपाद, वलई. हा पण आयएमपी क्वेश्चन आहे. तर ऑप्शन नंबर सी संधिपाद म्हणजेच ऑर्थ्रोपोडा. पॅरामिशियम प्रचलन कशाद्वारे होते? छद्मपाद, रोमक, कशाभिका, नलिकापाद. ऑप्शन बी रोमक. आणि अमेबा कशाच्या सहाय्याने हालचाल करतो? छद्मपाद. पाण्यात आणि जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? जलचर, भूचर, उभयचर, खेचर. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे, भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे, उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहणारे, आणि खेचर म्हणजे आकाशामध्ये गमन करणारे. देवमासा हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? मत्स्य, उभयचर, सस्तन, सरीसृप. ऑप्शन सी सस्तन. पाण्यातील प्रवाहाबरोबर पोहणाऱ्या सूक्ष्म प्राण्यांना काय म्हणतात? नेक्टॉन, प्लॅंक्टन, बेन्थॉस यापैकी नाही. ऑप्शन बी प्लॅंक्टन. लॅम्प्रे हा प्राणी कोणत्या वर्गात येतो? सायक्लोस्टोमाटा, मत्स्य, सरीसृप, उभयचर. ए सायक्लोस्टोमाटा. कांगारू हा कोणत्या प्रकारचा सस्तन प्राणी आहे? अंडी घालणारा, पूर्ण विकसित पिल्लांना जन्म देणारा, पिशवीत पिल्लू वाढवणारा यापैकी नाही.
ऑप्शन नंबर सी, पिशवीत पिल्लू वाढवणारा. गोगलगाय कोणत्या अवयवाच्या सहाय्याने चालते? पंख, स्नायूयुक्त पाद, सीता, परापाद. ऑप्शन बी, स्नायूयुक्त पाद. पक्ष्यांचे रूपांतर कशात झाले आहे? शेपटीत, पंखात, जबड्यात, खवल्यांत. ऑप्शन बी, पंखात. गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र का म्हणतात? तो पिके खातो, तो जमीन भुसभुशीत करतो, तो कीटक मारतो, तो दिसायला चांगला असतो. ऑप्शन बी, तो जमीन भुसभुशीत करतो म्हणून. समुद्र घोडा हा काय आहे? हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. समुद्र घोडा हा काय आहे? तर समुद्र घोडा हा एक प्रकारचा मासा आहे. झुरळाचे हृदय किती कप्प्यांचे असते? ऑप्शन सी, 13 कप्प्यांचे असते. मोती देणारा कालव कोणत्या संघात येतो? संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी, वलई. ऑप्शन बी, मृदुकाय. सरीसृप प्राण्यांची त्वचा कशी असते? ओलावा असलेली, कोरडी व खवलेयुक्त, मऊ, केसाळ. ऑप्शन बी, कोरडी व खवलेयुक्त असते. वटवाघूळ उडू शकत असूनही त्याला पक्षी का मानले जात नाही? त्याला दात असतात म्हणून, तो पिल्लांना दूध पाजतो म्हणून, त्याला पंख नसतात, तो रात्री फिरतो. ऑप्शन बी, तो पिल्लांना दूध पाजतो म्हणून वटवाघळाला पक्षी मानले जात नाही. शार्क माशाचा सांगाडा कशाचा बनलेला असतो? हाडांचा, कास्थींचा, लोहाचा की नसतोच? ऑप्शन बी, शार्क माशाचा सांगाडा हा कास्थींचा बनलेला असतो. मानवाचे वैज्ञानिक नाव काय आहे? ऑप्शन बी, होमोसॅपियन्स. खालीलपैकी कोणता संघ फक्त समुद्रातच आढळतो? संधिपाद, कंटकचर्मी, मृदुकाय, वरई. फक्त समुद्रातच आढळणारा संघ म्हणजेच कंटकचर्मी आहे. आणि शेवटचा प्रश्न, प्राण्यांच्या वर्गीकरणाचा फायदा काय? प्राण्यांचा अभ्यास करणे सोपे जाते, बरोबर. उत्क्रांती समजते आणि ओळख पटवणे सोपे जाते, म्हणजे वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, आपण केवळ 15 मिनिटांमध्ये 50 प्रश्नांचा सराव केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.